मुंबईमध्ये 16 जागी वंचितच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे। माघारीचा फायदा ठाकरे बंधूंना की महायुतीला असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। काँग्रेसनं वंचितला मुंबईमध्ये 62 जागा दिल्या होत्या। मुंबईमध्ये मिळालेल्या 62 पैकी 16 जागी वंचितने माघार घेतली आहे। मुंबईत काँग्रेस आणि वंचितच्या युतीत नाट्यमय घडामोड झाली। काँग्रेस सोबतच्या आघाडीत वंचितला मिळालेल्या 16 जागांवर वंचितनं उमेदवारच दिला नाही। वंचितला 62 जागा मिळाल्या होत्या, त्यांनी फक्त 46 जागांवरच उमेदवार दिला। काँग्रेस वंचित युतीचे मुंबईमध्ये आता 211 जागांवर उमेदवार आहेत। त्यामुळे उरलेल्या 27 ठिकाणी आता ठाकरे बंधू विरुद्ध भाजप शिंदेंच्या महायुतीमध्ये थेट लढत होणार आहे। वंचितच्या माघारीचा फायदा हा ठाकरे बंधूंना होणार की भाजपला, याकडे सर्वांचं लक्ष आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आज चर्चा होणार आहे। उद्धव ठाकरे आणि शिवतीर्थ निवासस्थानी दाखल होत चर्चा करणार आहेत। ठाकरे बंधूंचा वचननामा आज फायनल होणार आहे। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे, संदीप देशपांडे यांच्यामध्ये काल बैठक पार पडल्यानंतर आज दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख यावर चर्चा करतील। 4 जानेवारीला ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर होणार आहे। मुंबईमधील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। तुम्हाला ऑफर येतील, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, असं मार्गदर्शन राज ठाकरेंनी आपल्या उमेदवारांना केलं। यावेळी शर्मिला ठाकरेंनी उमेदवारांचा औक्षण सुद्धा केलं। शिवतीर्थवर मनसेच्या मुंबईतील 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, असं मार्गदर्शन राज ठाकरे यांनी उमेदवारांना केलं। तर पैसे दिले तरी बळी जाऊ नका, मुंबई वाचवायची आहे, असंही राज ठाकरे म्हणाले। मुंबई मराठी माणसाची आहे, आपल्याकडे ही शेवटची संधी आहे। प्रत्येक बूथवर आपली 10 लोक उभी करा। बोगस मतदान नाही झालं पाहिजे, तुम्ही सतर्क राहा। बोगस उमेदवार सापडला तर तिथेच फटकावून काढा, असं देखील राज ठाकरेंनी उमेदवारांना सांगितलं। मुंबईतील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। राज ठाकरेंनी त्यांना कानमंत्र सुद्धा दिला। कोणत्याही ऑफरला बळी पडू नका, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, मुंबई वाचवायची आहे, असं राज ठाकरे यांनी या उमेदवारांना सांगितलेलं आहे।